एक बातमी येते बोरिवलीतून रिलायन्स एनर्जीनं इथल्या आपल्या ग्राहकांना गुजराती भाषेमध्ये वीज बिलं दिली आहेत आणि मुंबईमध्ये ते घडलंय। मुंबईच्या बोरिवली परिसरामध्ये रिलायन्स एनर्जीनं ही गुजरातीत बिलं दिली आहेत असं समजलंय आणि मनसेनं अर्थातच त्याच्यावर लगेच आक्षेप घेतलेला आहे। गुजराती भाषेतल्या बिलांवर मनसेचा आक्षेप आहे। मराठी मुंबईमध्ये गुजरातीत बिलं रिलायन्स एनर्जी कसं काय देऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, ही चूक म्हणायची का ठरवून गुजरातीत वीज बिलं दिली आहेत? हॅलो गणेश, माझा आवाज ऐकू येतोय? येतोय। ही नजर चुकीनं गुजराती भाषेत दिली गेली आहेत की ठरवून दिली गेली आहेत गुजराती भाषेमध्ये बिलं? जी माहिती आम्हाला मिळते त्यानुसार रिलायन्स एनर्जीकडनं एक ऑप्शन देण्यात आलेला आहे बिलसाठी आणि त्या ऑप्शन मध्ये जी आहे गुजराती ही भाषाही आहे, तर त्या ऑप्शनला कोणी सिलेक्ट केलं असावं आणि म्हणूनच ते बिल गुजरातीत आलं असावं असंही त्यांचं म्हणणं आहे। पण यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज जे रिलायन्स एनर्जीचे अधिकारी आहेत काशीत त्यांची भेट घेतली आणि त्यांना 15 दिवसाची मुदत दिली आहे की 15 दिवसाच्या आत हे जे ऑप्शनल लँग्वेज म्हणून गुजराती तिथे ठेवण्यात आल्याने हे बिल देण्याचं जे काम केलं आहे ते ऑप्शनल लँग्वेज म्हणून त्यांनी काढावं आणि अशा प्रकारे बिल पुढे गुजरातीत देणी हवे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये, अशी त्यांनी आपल्या पत्रामार्फत आणि ती भेट घेऊन त्यांना सूचना दिली आहे। जर हे नाही करण्यात आलं तर मनसे आपल्या स्टाईलने आंदोलन करेल अशा प्रकारची धमकीही रिलायन्स एनर्जीच्या अधिकाऱ्यांना मनसेकडनं देण्यात आली आहे। निश्चितपणे रिलायन्स एनर्जीचं म्हणणं आहे की ऑप्शनल लँग्वेज सिलेक्ट केल्यामुळे हे सगळं झालं असावं, पण आता रिलायन्सकडनं ऑफिशियल स्टेटमेंट नाही आलंय, पण मनसेने याचा तीव्र विरोध करत किंवा आपल्या तऱ्हेनं त्याचा विरोध दर्शवत आज भेट घेतली आहे, पत्र दिलेलं आहे आणि 15 दिवसाच्या आत हे ऑप्शनल लँग्वेज काढून अशा प्रकारे पुन्हा भविष्यामध्ये कोणतेही बिल गुजरातीत नाही पाठवायची अशा प्रकारची त्यांना सूचनाही दिली आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे त्यांनी म्हटलेलं आहे। जर नाही केली तर मनसे आपल्या तऱ्हेनं आंदोलन कर अशाही त्यांना इशारा दिलाय। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। बोरिवलीमध्ये प्रकार घडलाय हा मुंबईतल्या।